चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी. मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी. स्टैंडर्ड 3 सब्जेक्ट मराठी. आज इयत्ता तीसरी के लिए हम मराठी विषय का अभ्यास करेंगे. स्टैंडर्ड 3 सब्जेक्ट मराठी. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे धडा 27वा भिंगरी. धडा 27वा भिंगरी. भिंगरी म्हणजे काय? भिंगरी हे खेळणं आहे. ओके, तुम्ही या भिंगरी बरोबर खेळलेले आहात. तर या भिंगरीवर आधारित एक कविता आपल्याला आता वाचायची आहे. कविता 27वी भिंगरी. भिंगरी. बघा, हा आहे भोरा. हा आहे भोरा आणि ही आहे भिंगरी. ही आहे भिंगरी. बघा, आता भोरा आणि भिंगरीमध्ये काय फरक आहे? तर भोरा हा दोरा, बघा असा भोऱ्याला दोरा बांधतात आणि भोरा फेकून तो भोरा गरगर गरगर फिरवतात. हो ना, आपण त्याला दोरा बांधतो आणि भोरा गरगर फिरवतो. पण भिंगरी गरगर कशी फिरते? तर बघा, इथे तुम्हाला दिसतंय बघा, भोवरा आहे हा दोऱ्याने फिरतो, हे आपण आत्ताच पाहिलं. आता इथे भिंगरी कशी फिरते तर तुम्हाला इथे दिसतंय का? बघा, इथे आपण भिंगरीच्या वर हे जे टोक आहे भिंगरीचं, हे वरचं टोक असं धरलेलं आहे. ते थोडंसं दाबलं आणि सोडलं किंवा त्याला आपण असा अंगठा आणि एका बोटानी असा ट्विस्ट दिला किंवा त्याला एक गिरकी दिली की ती भिंगरी गरगर गरगर फिरत राहते. माहितीये ना तुम्हाला? बघा, हा दादा जो आहे तो बोटानी आणि अंगठ्यानी अशी ती भिंगरी फिरवतो. फिरवल्यावर मग ती गरगर गरगर भिंगरी फिरत राहते. दोन्ही गरगर फिरतात. भोवरा पण ह्या खिळ्यावर गरगर फिरतो आणि भिंगरी पण ह्या टोकावर गरगर फिरते. पण भोवरा आपण दोऱ्याला बांधून तो फिरवतो आणि भिंगरी मात्र भिंगरीच्या वर जी एक कळी असते किंवा एक जे धरण्यासाठी आपल्याला एक कळ असते, तिथे तिला आपण अंगठ्याने आणि बोटाने फिरवतो आणि भिंगरी गरगर गरगर फिरते. तुम्ही भिंगरी सगळ्यांनी फिरवली असेल. तर या भिंगरीवरची एक कविता आपण आता पाहूया. बघा, कविता 27वी भिंगरी. 27 भिंगरी. ऐका म्हणा. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंगरीला आली चक्कर. भिंतीला तिली तिने टक्कर. परत ऐकूया आणि म्हणूया. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर, भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. ओके, बघा भिंगरी कशी गरगर फिरते. बघा, खाली तिच्या अशा प्रकारे पॉइंट आहे, त्या पॉइंटवरती गरगर फिरवते. पण फिरवताना वरची ही जी कळ आहे ती आपल्याला हाताने
हाताच्या 2 बोटांनी चिमटीत धरून अशी फिरवावी लागते. फिरवली की ती अशी गरगर 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 फिरत राहते. ही आहे भिंगरी, गरगर फिरणारी भिंगरी. ही आहे गरगर फिरणारी भिंगरी. भिंगरी, गरगर गरगर भिंगरी. एक होती मेरी, एक होती मेरी, एक होती मेरी, एक होती मेरी. मेरी हे मुलीचं नाव आहे. मेरी हे काय आहे? मुलीचं नाव आहे. एक होती मेरी. आणि बघा, तिला सापडली भिंगरी. मेरीला काय सापडली? भिंगरी. बघा तिच्या हातात भिंगरी कशी गरगर फिरते. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. बघा मेरी नाचते, तिला मज्जा वाटते, भिंगरी गरगर फिरते तर. हो ना. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. मेरीला खूप मज्जा आली आहे. बघा मेरी नाचतीये, भिंगरी गरगर फिरते म्हणून मेरी सुद्धा नाचतीये. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर. भिंगरी कशी फिरवली? गरगर गरगर फिरवली. भिंगरी फिरवली गरगर. भिंगरी कशी फिरवली? गरगर 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 अशी फिरवली. गरगर म्हणजे गोल गोल गोल. गरगर म्हणजे कशी? गोल. हो ना. गरगर गरगर फिरली म्हणजे गोल फिरली. गरगर 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 फिरली, त्यामुळे काय झालं? भिंगरीला आली चक्कर. भिंगरीला आली चक्कर आणि चक्कर आल्यामुळे ती खाली पडली. बघा उभी होती ती खाली झाली. हो ना. भिंगरीला आली चक्कर. चक्कर आल्यावर बघा कोणाला माणसाला चक्कर आली तर उभा माणूस पण खाली पडतो. हो ना. उभा असलेला माणूस खाली पडतो. तशीच ही भिंगरी गरगर गरगर फिरल्यामुळे तिला सुद्धा काय आली? चक्कर आली. भिंगरीला आली चक्कर आणि चक्कर आल्यावर भिंगरी आडवी पडली. सरळ उभी होती ती वाकडी होऊन पडली. भिंगरीला आली चक्कर. बघा ही भिंगरी गर 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 फिरली. भिंगरी फिरवली गरगर. भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली दिने टक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. तिला चक्कर आल्यावर काय झालं? तिने भिंतीला टक्कर दिली. भिंगरी फिरवली गरगर. भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी फिरवली गरगर. भिंगरीला आली चक्कर. भिंतीला दिली तिने टक्कर.
एक होती मेरी. कोण होती? एक होती मेरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. भिंगरी मिळाल्यावर मेरी खूप खुश झाली. हो ना, तिला आनंद झाला. एक होती मेरी, तिला सापडली भिंगरी. बघा केवढी गरगर गरगर फिरतेय. भिंगरी फिरवली गरगर. वरचा तिचं टोक जोरात फिरवलं की ती गरगर गरगर फिरते. गरगर गरगर म्हणजे गोल फिरते. बघा अशी जेव्हा स्वतःभोवती ती गोल फिरते. भिंगरी फिरवली गरगर. गरगर गरगर म्हणजे गोल फिरवली भिंगरी. हा, भिंगरी फिरवली गरगर. भिंगरी फिरवली गरगर. भिंगरी फिरवली गरगर. आता बघा आपलं माणसांचं तुम्हाला सांगते मी. जेव्हा माणसं अशी की तुम्ही मुलं, माणसं मोठी माणसं नाही, लहान मुलं खेळता 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 जेव्हा खूप जोरात जोरात खेळतात तेव्हा कधी कधी आनंदाने अशी गोल गोल फिरतात. आणि असं खूप जोर जोरात गोल गोल फिरलं की मग काय होतं, नंतर डोकं लागतं गरगरायला. डोकं गरगरायला लागतं आणि आपल्याला चक्कर यायला लागते. आणि चक्कर आली की मुलं अशी खाली पडतात. हा बघा, गरगर गरगर फिरून जेव्हा चक्कर येते तेव्हा मुलं अशी खाली पडतात. मुलं अशी फिर बघा, गोल 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 हा मुलगा फिरतोय. गरगर 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 फिरतोय. त्यामुळे त्याला आली चक्कर आणि त्याला चक्कर येऊन तो खाली पडला. मग जसं माणसांचं तसंच भिंगरीचं. भिंगरी सुद्धा खूप गरगर 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 फिरलीये. मग आता गरगर फिरून झाल्यावर काय झालं, तर खूप गरगर फिरल्यावर तिला आली चक्कर आणि तिने भिंतीला दिली टक्कर आणि ती अशी चक्कर येऊन पडली. हो ना, भिंतीला दिली तिने टक्कर. ओके, प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील नाही, खालील. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भिंगरी कोणाला सापडली? भिंगरी मेरीला सापडली. चक्कर कोणाला आली? चक्कर भिंगरीला आली. भिंगरीने कोणाला टक्कर दिली? भिंगरीने भिंतीला टक्कर दिली. भिंगरी कोणाला सापडली? भिंगरी मेरीला सापडली. चक्कर कोणाला आली? चक्कर भिंगरीला आली. भिंगरीने कोणाला टक्कर दिली? भिंगरीने भिंतीला टक्कर दिली. ओके, ही काय आहे? भिंगरी. आणि ही काय आहे? भिंत. भी वर टिंब दिलंय आणि हे दोन शब्द तयार झाले. बरोबर, भिंगरी आणि भिंत हे दोन शब्द भी वर टिंब दिल्यावर तयार झालेले आहेत. भ ला पहिली वेलांटी भी आणि त्याच्यावर टिंब, भिंगरी. भ ला पहिली वेलांटी भी, त्याच्यावर टिंब, भिंत. भिंगरी भिंत. भिंगरी भिंत हे दोन नवीन शब्द आजच्या धड्यामध्ये आपण शिकलो. आपण ऐकलेले आहेत, आज आपण ते वाचले आणि लिहिलेले आहे. भिंगरी भिंत. भिंगरी भिंत. बघा आता मी तुम्हाला एक एक शब्द दाखवते.
ही आहे भिंगरी. काय आहे? भिंगरी. ही आहे भिंत. हे आहे भांडे. हे आहे भेंडी. हा आहे भुंगा आणि हे आहे भंगार. बघा, प्रत्येक भ च्या बाराखडीतल्या बहुतेक अक्षरांवर काय दिलं आहे? टिंब दिलं आहे. भंगार, भब्भा, भांडे, भब्भा भिभी, भिंत, भुभू, भुंगा, भेंडी, भिंगरी. ओके. भिंगरी, भिंत, भांडे, भेंडी, भुंगा, भंगार. वाचा एक एक शब्द आता. हे सगळे टिंबवाले शब्द आहेत. बघा, अनुस्वार वाले शब्द आहेत. आवर टिंब दिलाय. आंबा, कंठा, कांदा, खांब, गंगा, गेंडा, घंटा, चेंडू, ठेंगू, तोंड, थेंब, टांगा, पांढरा, फांदी, मुंबई, सांडणे. आंबा, कंठा, कांदा, खांब, गंगा, गेंडा, घंटा, चेंडू, ठेंगू, तोंड, थेंब, टांगा, पांढरा, फांदी, मुंबई, सांडणे. चित्रे पहा, गिरवा, नावे पूर्ण करा. बघा, चित्र बघून आपल्याला ते गिरवायचं आहे. बघा, पहिला काय काढलं आपण? एक रेष काढली, उभी रेष काढली. मग आपण भ काढला. हा, भ ला पहिली वेलांटी दिली आणि त्याच्यावर टिंब काढलं. कोणता शब्द तयार झाला? भिंत. हा, आता बघा, पुन्हा पहिली रेष, च काढला. च वर वेलांटी, दोघांवर वेलांटी दिली. पहिली वेलांटी आणि त्याच्यावर टिंब दिलं. चिंच, भिंत, चिंच. इथे बघा काय आहे? कसलं चित्र आहे हे? मुंगीच. म ला उकार, पहिला उकार मू, मुंगी, मुंगी. हा काय आहे? कंगवा. क आणि क वर टिंब. काय शब्द तयार झाला? कंगवा. भिंत, बघा, भिंत, चिंच, मुंगी, कंगवा. ओके. अक्षरे जोडा, शब्द वाचा आणि लिहा. उदाहरणार्थ बघा, नंदन. पहिला शब्द कसा केलाय बघा? नंदन. आणि तो शब्द आपण लिहिलाय. कसा लिहिलाय? नंदन. नंदन. काय ते शब्द तयार झालाय? नंदन. आता बघा, दुसरा शब्द करूया. चंद न. चंद न. दुसरा शब्द कोणता तयार केला? चंदन. तिसरा शब्द गुंजन. गुंजन. गुंजन.
कोणता झाला तिसरा शब्द तयार? गुंजन. पुढे बघा वंदन. वंदन, वंदन. पुढे बघा मंजन. मंजन. कुंदन. कुंदन. रंजन. रंजन. कुंदन लिहिलंय आपण, तो चुकीचा आहे. आपण इथे काय लिहूया? इथे काय लिहायला पाहिजे? रंजन. कुंदन चुकलंय, तुम्ही रंजन लिहा. रन. रन. ज. न. रंजन. कोणता शब्द आहे हा? रंजन. कुंदन नाही, रंजन शेवटचा शब्द. आता बघा, पहिल्या अक्षरावर अनुस्वार द्या आणि वाचा. आता अनुस्वार म्हणजे काय बघा? अनुस्वार म्हणजे टिंब. मग पहिल्या अक्षर आपल्याला काय द्यायचंय? टिंब द्यायचंय. पहिल्या अक्षरावर काय द्यायचंय? टिंब द्यायचं आहे. बघा, पुन्हा एकदा ही अक्षर घेऊया. बगला, यातलं पहिलं अक्षर कोणतं आहे? ब. ब वर टिंब द्या. काय झालं? बंगला. अ ग मधलं पहिलं अक्षर अ. अ वर टिंब द्या. अंग. सुदर. सु पहिलं अक्षर कोणतं आहे? सु. सु वर टिंब द्या. सुंदर. कुपण. कु वर टिंब द्या. कुंपण. पहिल्या अक्षरावर द्यायचंय. आबा. पहिलं अक्षर आ. आ वर टिंब द्या. आंबा. रग. पहिलं अक्षर र. र वर टिंब द्या. रंग. भुगा. भू वर टिंब द्या. भुंगा. उच. उ वर टिंब द्या. उंच. डोगर. पहिलं अक्षर डो. डो वर टिंब द्या. डोंगर. ओके. बंगला, अंग, सुंदर, कुंपण, आंबा, रंग, भुंगा, उंच, डोंगर. योग्य अक्षरांवर अनुस्वार द्या. आता अनुस्वार म्हणजे टिंब आपल्याला कळलं ना? बघा, योग्य अक्षरावर द्यायचंय. आबा. करवद. जगल. हा बघा, टिंब देऊया. आता आपण आवर टिंब देऊया. आंबा. करवद. करवंद. व वर टिंब देऊया. करवंद. जगल. ज वर टिंब देऊया. जंगल. सगी. आनंद. भुगा. योग्य अक्षर टिंब देऊया. सगी. सवर टिंब द्या. संगीत. आनंद. आन वर टिंब द्या. आनंद. भुगा. भूवर टिंब द्या. भुंगा. तोड. सफरचंद. बघा कशावर देणार आपण? तो वर. तोंड.
सफर चंद, चवर टिंब दिलं, सफरचंद. भाडण पतग, कशावर देणार टिंब? भावर देणार. भांडण. पतग प, टवर टिंब द्या, तंग, पतंग. आंबा, करवंद, जंगल, संगीत, आनंद, भुंगा, तोंड, सफरचंद, भांडण, पतंग. थँक यू. Bye Bye bye, bye, children. children. Take Take care. care. Be Be safe. safe. Have a Have a nice nice day. day.